सलगरे येथे गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न। आमदार सुरेश खाडे व समित कदम उपस्थित। विसर्जन सोहळा यशस्वीरित्या पार। सरपंच तानाजी पाटील यांनी मानले आभार। मिरज तालुक्यातील सलगरे गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही 9व्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात पार पडली। ढोल ताशांच्या गजरात, डीजे व पारंपरिक वाद्यांच्या निनादात गावातील विविध गणेश मंडळांच्या मूर्तीची थाटामाटात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। गावातील ही मिरवणूक परंपरेला खूप जुनी परंपरा असून दरवर्षी हजारो नागरिक यावेळी उपस्थित राहतात। या सोहळ्यावेळी मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी विशेष उपस्थिती लावली। ग्रामपंचायत सलगरेच्या वतीने सोहळ्याचे उत्तम आयोजन करण्यात आले होते। विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गावात तसेच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। सुरक्षेच्या दृष्टीने कवठे महाकाळ पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। गावातील विविध गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले। नमस्कार। आज सलगर गावामध्ये 9व्या दिवशी श्री गणरायाचं विसर्जन सोहळा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडला। पहिल्यांदा मी सलगर गावामधल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचं मनापासून आभार मानतो। ग्रामपंचायतीच्या वतीनं गेली 15 वर्ष झाला हा सोहळा चालू केलेला आहे। 9व्या दिवशी अनंत चतुर्थीचा सोहळा या ठिकाणी सलगर गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडतो। आज जवळजवळ सलगर आणि आसपासच्या सीमा भागातील त्याचबरोबर आसपासच्या गावामधील 10 ते 15 हजार गणेश भक्त भाविक भक्त आज या अनंत चतुर्थीच्या सोहळ्याला उपस्थित होते। त्याचबरोबर या ठिकाणी खाऊगल्लीसुद्धा निर्माण केली होती। याच्यामध्ये सुद्धा मनमुराद असा लहान बाळांनी त्याचबरोबर आमच्या माता भगिनीने त्याचा चांगला आनंद लुटलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस प्रशासनानं सुद्धा चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचंसुद्धा या ठिकाणी सलगर गावचा ग्रामस्थ या नात्यानं ग्रामपंचायतीच्या वतीनं मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर आज या सोहळ्यासाठी खास करून सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ, त्याचबरोबर जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले सर्व मान्यवर आणि सलगर आणि पंचक्रोशीमधून आलेल्या सर्वच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन माजी झडपी सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सर्वांचंच प्रमुख पदाधिकाऱ्यांचं व तमाम गणेश भक्तांचं मनापासून सलगर गावामध्ये ह्या सोहळ्यासाठी आल्याबद्दल आणि शांततेत सोहळा पार पडल्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि हा आजचा गणेश विसर्जन सोहळा संपन्न झाला आणि चांगल्या थाटामाटामध्ये झाला असं मी या ठिकाणी नमूद करतो। आणि सलगरे हे 15 ते 20 हजार लोकसंख्येचे गाव असून 9व्या दिवशी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे हजेरी लावतात। या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच तानाजी पाटील यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, गावकरी तसेच गणेश मंडळांचे मनपूर्वक आभार मानले। सलगरे गावची परंपरा, ऐक्य आणि उत्साह यामुळे हा विसर्जन सोहळा यंदाही अविस्मरणीय ठरला।